हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 204 ऐट. एकदा एक राजा आपल्या निवडक सरदार आणि सैनिकांसह अरण्यात शिकारीसाठी गेला होता. वाटेत त्याला त्या निबिड निर्जन अशा अरण्यात एक लहानसे झोपडे दिसले. राजाने त्या झोपडीत डोकावून पाहिले तर तेथे 1-2 छाट्या, एक पाण्याने भरलेला कमंडलू, एका वाडग्यात काही कंदमुळे असा काही ऐवज होता. त्या झोपडीच्या बाहेर थोड्या अंतरावर एका विशाल वृक्षाखाली एक बैरागी ध्यानस्थ बसला होता. प्रथम दर्शनीच राजाला त्या बैराग्याला पाहून मोठे समाधान वाटले. राजा आवाज न करता हात जोडून त्या बैराग्याच्या पायाशी परंतु योग्य असे अंतर ठेवून बसला. काही अवधीनंतर तो बैरागी ध्यानामधून व्युत्थान दशेत आला. राजाला पाहून बैराग्याने राजाला आशीर्वाद दिला. त्याचे क्षेमकुशल विचारले. राजाने बैराग्याकडे उपदेशाची, ज्ञानार्जनाची इच्छा व्यक्त केली. बैराग्याने राजाला सांगितले की त्याला जे काही विचारायचे असेल ते त्याने विचारावे. राजाने जीवनाबद्दल, आयुष्याबद्दल, परमात्म्याबद्दल, शुद्ध आचरणाबद्दल बैराग्याला अनेक शंका विचारल्या. बैराग्याने राजाला सोपी सोपी उदाहरणे देऊन त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. राजा फार खुश झाला. बैराग्याच्या पाया पडून राजा पुढे निघून गेला. राजधानीत आल्यावरही राजा बैराग्याला विसरू शकला नाही. एवढ्या निबिड आणि निर्जन अरण्यात एवढा मोठा विद्वान फार दैन्यावस्थेत थंडी वाऱ्यापासून आपले संरक्षण कसे करत असेल, असा राजाला प्रश्न पडला. राजाने त्वरित आपल्या शिंप्याला बोलावून घेतले आणि त्याला एक पायघोळ अंगरखा शिवायला सांगितला. राजाने शिंप्याला सांगितले की अंगरख्यावर सोन्या चांदीच्या वेलबुट्ट्या, जरीचे नक्षीकाम, कोंदणात हिरेमाणके बसवून शिवायचा आहे. असा अंगरखा खुद्द त्याच्या स्वतःजवळ असलेल्या अंगरख्यापेक्षाही जास्त छान झाला पाहिजे. शिंप्याने तसा अंगरखा शिवून दिल्यावर राजा एक दिवस मोठ्या खुशीने त्या बैराग्याकडे गेला आणि मोठ्या अदबीने, सन्मानाने राजाने तो भारी मौल्यवान अंगरखा त्या बैराग्याला दिला. तो अंगरखा पाहिल्यावर बैराग्याने सभोवार पाहायला सुरुवात केली. राजाने विचारल्यावर बैरागी म्हणाला, राजन, हा अंगरखा घालून मी कोणासमोर उभे राहू की जे माझे हे वैभव पाहून माझा ठेवा आणि मत्सर करतील, माझ्या वैभवाचे कौतुक करतील. मी माझी ही ऐट कोणाला दाखवू? येथे तर पशु, पक्षी, लता, पल्लवी उघड्या आणि नग्न आहेत. त्या हा अंगरखा पाहून मला हसतील, माझी चेष्टा करतील, माझे डोके फिरले आहे असे समजतील. तेव्हा कृपा करून हा अंगरखा माझा प्रसाद म्हणून तूच तो घालावा. कथामृत 205 दातृत्व. आपल्या कमाईतील काही भाग उपेक्षितांना, सत्पात्री गरजूंना द्यावा असे शास्त्र आहे. दुसऱ्याला निरपेक्ष बुद्धीने कसल्याही अपेक्षा न ठेवता काही देणाऱ्याला दाता असे म्हणायचे. योगाधिराज पातंजलींनी तर अपरिग्रह म्हणजे संचय करू नये असा यम म्हणजे धर्म म्हणजे प्रत्येकाने हे पाळावे असे योगसूत्रात सांगितले आहे. ह्या विश्वात महान दाता म्हणजे महाभारतातील कर्ण होऊन गेला. दातृत्वाचे एकदम टोकाचे, अत्युच्च असे हे उदाहरण आहे. कर्णाला जन्मतःच कवचकुंडले होती. त्याच्या अंगावरील ही कवचकुंडले अभेद्य होती. त्याच्या अंगावर जोपर्यंत ही कवचकुंडले आहेत तोपर्यंत कर्ण समरांगणात अवैद्य राहणार हे सत्य होते. कारण या कवचकुंडलांमुळे कोणतेही शस्त्र किंवा अस्त्र त्याच्या शरीराचा भेद करू शकणार नव्हते. जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध होणार हे निश्चित झाले तेव्हा कौरवांचा पराभव करण्यासाठी
कर्णाची कवचकुंडले अडसर ठरणार हे उघड होते. तेव्हा इंद्र पांडवांचे भले करण्याच्या इच्छेने ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडून त्याची कवचकुंडले दान म्हणून मागून आणायला सज्ज झाला. सूर्याला जेव्हा इंद्र कर्णाची कवचकुंडले दान म्हणून मागायला जाणार हे समजले, तेव्हा सूर्याने कर्णाला निद्रेमध्ये दर्शन देऊन त्याला सावध करण्यासाठी सांगितले की इंद्र तुझ्याकडे ब्राह्मणाचे रूप घेऊन तुझी कवचकुंडले दान मागायला येणार आहे. तेव्हा तू ही कवचकुंडले त्याला देऊ नकोस. तू तसे न केल्यास तू रणांगणास मारला जाशील. हा तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. त्यावर कर्ण सूर्याला म्हणाला की प्रभो, तू मला हे भलतेच काय सांगत आहेस? तू मला माझ्या हिताचे असे काहीतरी सांग. सर्व विश्वात माझी ख्याती आहे की हा कर्ण याचकाला कधीही विनमुख पाठवत नाही. याचकाला जे काही पाहिजे असते ते हा कर्ण त्याला तत्काळ देतो. इंद्र माझ्याकडे माझ्या कवचकुंडलाचे दान मागायला आला आणि जर मी त्याला ती दिली नाहीत तर ती माझी अपकीर्ती होईल. अपकीर्ती झालेला मनुष्य जिवंत असूनही मृत झाल्यासारखाच असतो. तसेच कीर्ती संपादन केलेला मनुष्य मृत होऊनही जिवंत असल्यासारखा असतो. तेव्हा हे प्रभो, तू मला माझ्या नियमापासून ढळायला सांगू नको. हा कर्ण त्याच्या जीवावर बेतणारेही दान देईल. त्याप्रमाणे कर्णाने इंद्राला कवचकुंडले दान दिली. कातडीवरून कवचकुंडले कापून काढताना तो रक्तबंबाळ झाला, तरीही त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न असे समाधानाचे हास्य होते. पुढे अर्थातच युद्धात कर्ण अर्जुनाकडून मारला गेला. हरि ओम.